नमस्कार मंडळी, तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज मस्त नवीन अशी रेसिपी बनवणार आहे आणि त्याचं नाव जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हालाही थोडंसं होईल की असं नाव आहे. तर काही तुमच्या इथे काही यांना वेगळ्या म्हणजे हा नाव बोलत नसतील, वेगळं नाव बोलत असतील. तर मी सांगते तोपर्यंत आधी व्हिडिओ आपण पाहूयात. मध्येच मी सांगणारच आहे, ते व्हिडिओ पूर्ण पहा की या व्हिडिओचं नाव काय आहे. तर इथे मी घी घेतलेला आहे, म्हणजे डालडा बोलू शकतो, डालडा. तर मी डालडा घेतलेला आहे आणि जेवढे काही तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकायचे. तर मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. आणि आता खोबरा, जो ओला खोबरा आहे ना, तो मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. तर तुमच्याकडे खोबरा वगैरे असेल तर म्हणजे मोस्ट ऑफ द ह्या रेसिपीज मी जेव्हा माझ्याकडे ओला खोबरा, म्हणजे संकट चतुर्थी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नारळ असतोच ना आपल्याकडे ओला, मग ह्याचं काय करायचं, तर तुम्ही भाजीमध्ये वगैरे घालतो, पण काहीतरी सणवारासारखं युनिक रेसिपीज करायला आवडतं आपल्याला. त्याच्यामुळे मग ठरवलं की ही व्हिडिओ बनवूयात आपण. तर मी याच्यामध्ये खोबरा टाकलेला आहे आणि सोबत गूळ टाकलेला आहे. आणि आता आपल्याला याची चव बनवून घ्यायची आहे. बरं, व्हिडिओ पूर्ण संपलेली नाही, व्हिडिओ अजून आहे पुढे, त्याच्यामुळे स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा. मी अजिबात टायटलमध्ये देण्याचा प्रयत्न करीन, पण मी वाढवत नाही आहे की याचं नाव काय आहे. तर मी सांगून टाकते. तर शिंगोल्या बनवणार आहे मी. आणि म्हणजे आमच्याकडे तर ह्या रेसिपीला शिंगोल्याच बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात मला नाही माहिती. करंजीचाच हा प्रकार आहे एक प्रकारे. जशी आपली करंजी फ्राय केली जाते आणि ती कडक असते, थोडी खुसखुशीत असते, तर ही तशी नसते. ही पूर्ण मऊ असते, जशी आपली चपाती असते, पुरी असते. सो मी गव्हाचं पीठ मस्त मलून घेतलं होतं, फुगत ठेवलेलं, आणि नंतर ह्याचे छोटे छोटे गोळे करून ते लाटून घेत आहे. आणि आता हे लाटून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जो आपण सारण बनवला होता, म्हणजे चव बनवली होती, तर ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आपल्याला इतकी लेअर पापडाची ठेवायची आहे. तर या पापडामध्ये मी आता सारण घातलेलं आहे. आणि हे सारण जसं साजेसं, म्हणजे जितका तुमचा पापड असेल मोठा, तर त्या क्वांटिटीनुसार, म्हणजे त्या अकॉर्डिंग तुम्ही तो सारण भरायचा आहे. आणि असा फोल्ड करायचा आहे साईडना, असा छोटा छोटा, म्हणजे छोट्या छोट्या असा हाताने हलका दाब द्यायचा आहे. आणि नंतर ह्या अशा चुन्या पाडून घ्यायच्या आहेत. तर जर तुमची प्रॅक्टिस झाली की अशा चुन्या येतीलच, आणि तुम्ही नेहमी बनवत असाल तर अशा चुन्या बनवायला काही हरकत नाही. आणि जर तुम्हाला तसं बनवता येत नसेल तर त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या आहेत की आपण फोर्कनी पण प्रेस करू शकतो, त्याचीसुद्धा डिझाईन बनते. पण ही डिझाईन मला खूप आवडते, त्याच्यामुळे मी अशी डिझाईन केलेली आहे. आणि मोस्ट ऑफ द शिंगोल्यांना ही अशीच डिझाईन करतात. तर हे आपलं बनवून झालेलं आहे. आता आपल्याला बाकीच्या पण शिंगोल्या अशाच बनवून घ्यायच्या आहेत. तर मी बाकीच्या पण करायला घेते. तुम्ही बघू शकता कशी मस्त डिझाईन आलेली आहे. तर बाकीचं पण मला करून घ्यायचं आहे. सो ही मी घेते ताटलीमध्ये आणि ठेवून देते. तर अशाच मला बाकीच्या करायच्या आहेत आणि मी त्या कंप्लीट केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता डिझाईन सेम तशीच आहे. आणि आता आपल्याला या फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर मी फ्राय करायला घेणार आहे. पीठ मी थोडं जास्तीचं मळलं होतं, कारण पुऱ्या करायच्या होत्या, त्याच्यामुळे मग एकाच ह्याच्यात होऊन जाईल, म्हणून मग पुऱ्यांसाठी पण पापड करून घेतलेले आहेत. आणि आता तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये. आपण बघून घ्यायचं की कडक तापला आहे की नाही ते. तेल मस्त तापलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पहिल्या पुऱ्या करून घेऊयात. पुऱ्या मी ह्याच्यासाठी केल्या कारण जर शिंगोल्या मी आधी टाकल्या तर कदाचित माझ्या
कडून जर एक सुद्धा शिंगोली फुटली असेल तर मग त्याचा जो सारण आहे गोड सारण तो तेलामध्ये येईल आणि मग तेल आपला खराब होऊ शकतो. मग पुरी आहे ना ती फुगली नाही जाणार. त्याच्यामुळे आपल्याला पुरी आधी फ्राय करून घ्यायची आहे. सो मी सगळ्या पुऱ्या पटापट भाजून घेते, म्हणजे फ्राय करून घेते. आता बघा अशी मस्त टम्म फुगलेली आहे पुरी. मोस्ट ऑफ गव्हाच्या पुऱ्या फुगतातच, त्याच्यामुळे काय टेन्शन नसतं. एक जसा तुमचा साईज आहे, थोडं पातळ पण नाही, थोडं घट्ट जाडी पण नाही, तर त्यावेळेस तुम्ही जर करायला गेलात तर त्या फुगतात. मोस्ट ऑफ द टाईम फुगतातच. तर आता पुऱ्या झालेल्या आहेत आणि आता आपण करूयात शिंगोळ्या. तर शिंगोळ्या भाजताना हळूहळू तेल ना जसं मी झारामध्ये टाकते वरच्या भागाला तसं टाकायचं. कारण जी मी नक्षी केली आहे ना ती नक्षी फुगली म्हणजे शिजली नाही जात, तिला शिजवावं लागतं. म्हणून एकदम मीडियम फ्लेमला ठेवायचं आणि हळूहळू तेल असं टाकायचा, म्हणजे जी डिझाईन तुम्ही काढलेली आहे ती डिझाईन शिजली जाईल. एकदा शिजली गेली की नंतर तुम्ही ही शिंगोली काढू शकता. खूप छान लागतात, एकदम मऊसूत होतात. जर तुम्हाला गरम गरम खायची असेल तर ती थोडीशी तुला म्हणजे असं कडक लागेल, पण जर तुम्ही थोड्या वेळाने थंड झाला की खाल्लात तर तुम्हाला नरमच लागतील, मस्त होतात. आणि ही रेसिपी डेफिनेटली ट्राय करून बघा, खूप अप्रतिम लागते. त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी स्किपच करू नका. मी तर हेच म्हणेन, मला तर नेहमी आवडते, माझ्या पप्पांना पण खूप आवडते. जेव्हा जेव्हा आम्ही बनवतो, पप्पांना जास्त माझ्या मोदक आणि हा प्रकार खूप आवडतो. त्याच्यामुळे संकट चतुर्थीच्या दिवशी आमचा मोदकांचा प्लॅनिंग असतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी जो नारळ फोडला जातो संकट चतुर्थीचा, त्याच्यानंतरचा जो प्लॅनिंग असतो तो आमचा हा असतो. तर आपल्या फ्राय करून झालेल्या आहेत, 2 फ्राय केल्यात, अजून बाकीच्या पण मी फ्राय करून घेते. त्याच्या गरम असतात ना तेव्हा अशा फुगलेल्या असतात मस्त. बरं, तुम्ही या ताटलीवर जाऊ नका. ताटली ही या पिठाचीच आहे, जो मी पीठ मळला होता आणि त्याच्यावरच पुऱ्या केल्या होत्या, तर तो त्याचाच आहे. त्याच्यामुळं ताटली खराब आहे किंवा हायजीन नाही आहे तर त्याच्यावर जाऊ नका. गावाकडे हे असंच असतं. मी जे आहे ते प्रामाणिकपणे जे माझं खरं आहे ते मी दाखवते तुम्हाला. मी असं काही खोटं आर्टिफिशियल नाही दाखवत आहे. तर आपल्या मस्त शिंगोल्या आणि पुऱ्या तयार आहेत. तुम्हीसुद्धा खायला या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. पुरी पण बघा कशी मस्त फुललेली आहे, अशी 2 साईडून. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.